अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील आदिवासी समाजातील व्यक्ती व महिलांना गावातील लोकप्रतिनिधी अन्य व्यक्तींनी मारहाण केल्याबाबत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओलासाहेब यांची आदिवासी समाज मान्य निवारण सेवा समितीच्या वतीने भेट घेऊन संबंधित तक्रारीची दखल घेऊन राकेश ओलासाहेब यांनी MIDC पोलीस स्टेशन चौधरी साहेब यांना तक्रारीनुसार कारवाई करा असा तोंडी आदेश होऊ नये. कारवाई न झाल्याने आदिवासी समाज व अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने 3 दिवसात कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना लेखी निवेदन देऊन जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे ज्या गावातील गावगुंड व इतर व्यक्तींनी जाणीवपूर्वक आदिवासी समाजावर अन्याय करून त्यांना मारहाण केली, जातीवाची शिवगाई केली, याबाबत आज जवळजवळ 100-200 लोकांना बरोबर घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब यांची भेट घेतली. त्यांनीसुद्धा सदर गुन्ह्याचा किंवा सदर तक्रारीचा गांभीर्य घेऊन MIDC पोलीस स्टेशन यांना चौधरी साहेब यांना फोन केला. फोन करून संबंधित ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीच्या मारहाणीच्या बाबत ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच्या सर्टिफिकेट घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याबाबत जे जातीवाची शाब्दिक त्यांची बोलणं झालं त्यानुसार त्यांच्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा असं त्यांना सांगितलं. तरीही जाणीवपूर्वक आज जवळजवळ आदिवासी समाज जो रोजंदारी कामाला जाणार आहे, आज दिवसभर ना त्यांना अन्न ना पाणी, तरी 2 दिवस झाले तरी ह्या MIDC पोलिसांनी वारंवार हेलपाटे मारलेत. तरीही त्या पोलीस निरीक्षक यांनी जाणीवपूर्वक त्या आदिवासी समाज असल्यामुळं त्यांना दुर्लक्ष करून कुठलंही त्यांच्या तक्रारीचं गांभीर्य त्यांनी घेतलेलं नाही आहे. त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या आदिवासी समाजाची तक्रार त्यांनी घेतलेली नाही आहे. त्यामुळं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं जे पोलीस प्राधिकरण विभागीय नाशिक यांच्याकडे तक्रार करून आणि राकेश ओलासाहेब यांनीसुद्धा फोन करून त्यांनी गांभीर्य घेतलेलं नाही किंवा जाणीवपूर्वक तक्रारीचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलेलं नाही. त्यांना आदिवासी समाजाला जाणीवपूर्वक डावललं जातं म्हणून आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं आणि अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं पुनश्च राकेश ओलासाहेब यांना निवेदन देऊन जर या 2 ते 3 दिवसामध्ये जर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही बेमुदत उपोषण राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषण करणार आहोत. तरीही प्रशासनात मीडिया माध्यमातून विनंती करतो की तुम्ही दखल घेऊन या आदिवासी समाजावर होणारा अन्याय त्यांना न्याय द्यावा हीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद.